जर जर तू तुझे डोके शांत ठेवू शकलास, जेव्हा तुझ्या भोवतालचे सर्वजण भांबावून गेले असतील आणि तुलाच दोष देत असतील, जर तू स्वतःवर विश्वास ठेवू शकलास, जेव्हा सर्वजण तुझ्यावर शंका घेत असतील पण त्यांच्या शंकेचाही आदराने विचार करू शकलास, जर तू वाट पाहू शकलास आणि वाट पाहताना थकणार नाहीस, किंवा तुझ्याबद्दल खोटे बोलले गेले तरी तू खोटेपणाचा आधार घेणार नाहीस, किंवा तुझा द्वेष केला गेला तरी तू द्वेषाला थारा देणार नाहीस, आणि तरीही फार सज्जन दिसण्याचा किंवा अतिशहाणपणाच्या गोष्टी करण्याचा मोह टाळशील. जर तू स्वप्ने पाहू शकलास पण स्वप्नांचा गुलाम होणार नाहीस, जर तू विचार करू शकलास पण विचारांनाच तुझे ध्येय मानणार नाहीस, जर तू विजय आणि पराजय या दोघांनाही सामोरे जाऊ शकलास आणि त्या दोन भुरट्या पाहुण्यांशी सारख्याच वृत्तीने वागू शकलास, जर तू तुझेच सत्य शब्द कपटी लोकांनी मूर्खांना फसवण्यासाठी वाकवलेले ऐकूनही सहन करू शकलास, किंवा ज्या गोष्टीसाठी तू आयुष्य वेचले त्या कोसळताना पाहून पुन्हा जुन्या अवजारांनी त्या नव्याने उभारू शकलास, जर तू तुझे सर्व विजय एकत्र करून एकाच डावावर लावण्याची हिंमत ठेवलीस आणि हरलास तरी पुन्हा शून्यातून सुरुवात करण्याची जिद्द ठेवलीस आणि तुझ्या पराभवाबद्दल कधीही तक्रारीचा एक शब्दही काढला नाहीस, जर तू तुझे हृदय, मज्जातंतू आणि स्नायू थकल्यानंतरही त्यांना कामाला जुंपू शकलास आणि जेव्हा तुझ्यात काहीच उरलेले नसेल तेव्हा केवळ तुझी इच्छाशक्ती त्यांना सांगेल, सज्ज व्हा. जर तू गर्दीत मिसळूनही तुझे चारित्र्य जपले आणि राजांसोबत चालतानाही सामान्यांशी नाते तोडले नाहीस, जर शत्रू किंवा जिवलग मित्र यापैकी कोणीही तुला दुखावू शकले नाही, जर सर्व माणसे तुझ्यासाठी महत्त्वाची असतील पण कोणीही अतिमहत्त्वाचे नसेल, जर तू न भरून येणाऱ्या प्रत्येक मिनिटाच्या 60 सेकंदांचा पुरेपूर वापर केलास तर ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही तुझेच असेल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तू एक खरा मानव होशील.